साध तुलाही पोचल का दारोदारी उडकल वारी सांग तुझा कधी लागल का श्याम मुरारी कुंज विहारी तो श्रीहारी भेटल का वाट मला त्या गाभाऱ्याची आज कुणी तरी दावल का दावल का बाळाच्या हासऱ्या डोळ्यात तो नाच रंगुनी संतांच्या मेळ्यात जो तुझ्या माझ्यात भेटेल साऱ्यात तो शोध नाही कुठे या पसाऱ्यात तो रोज वृंदावनी होडी तो कादरी तुझ नाथा घरी वाहतो कावडी उंटला ना कधी मंदिरी राहुळी झाला कधी भाव भोळा जिथे धावला तो तिथे भाव नाही तिथे सांग धावल का धावल का धनद बुवा या ठिकाणी बक्षीस आलेत बघा. नारायणजी गावडे या माऊलींकडून माझ्यासाठी 201 रुपयांचं बक्षीस आले. लाख लाख आभार मानतोय, बक्षिसाचा स्वीकार करतोय. त्याचप्रमाणे भरतजी सूर्य माऊली यांच्याकडून माझा पक्वाजोदक तुषार शिंदे यांसाठी 100 रुपये आणि या ठिकाणी तबलावादक ओमकारजी लब्धे यासाठी हे 100 रुपयांचं बक्षीस आले. लाख लाख आभार मानतोय. त्याचप्रमाणे संजयजी चव्हाण माऊली यांच्याकडून माझ्यासाठी 101 रुपये, पक्वाजवादक तुषार शिंदे यांच्यासाठी 101 रुपयांचं बक्षीस आहे आणि त्याचप्रमाणे ओमकारजी लब्धे यांसाठी 101 रुपयांचं बक्षीस आहे. लाख लाख आभार मानतोय, धन्यवाद. अतिशय सुंदर भजनाची सुरुवात. कारण बुवा वेळेला महत्व आहे बुवा, बरोबर ना. साऊंड लावण्यासाठी बुवा तुम्ही नाही म्हटलं तरी जवळजवळ अर्धा तास घेतला, बरोबर बुवा. वेळेला महत्व, कारण बुवाने सांगितलं गर्दी किती आहे त्याला महत्व नाही बुवा, पण भजनाचे दर्ती आहेत बुवा. आज ते आपल्या भजनासाठी आले ते, बरोबर ना. या पांडुरंगाचं भजन आपल्या मुखातून आपण गुणगान गातोय ते ऐकण्यासाठी ही मायबाप भजन श्रोते येलेत बुवा. थंडीचे उभे आहेत ते. शॉर्ट अँड स्वीट, जास्त लवित राहायचं ना. खाटकूट खटा, अतिशय सुंदर वाटेल, क्या बात आहे असो साऊंड. पण बुवाने सुंदर प्रकारे सुरुवात केली. बुवा सांगण्याचं तात्पर्य बुवा एवढंच आहे की 3 वर्ष किंवा 10 वर्ष बुवा स्टेजवरती भाऱ्या करा. बुवा तुमच्या एका लहान भावासारखा बुवा मी आहे, बरोबर ना. पण बुवा 3 वर्ष जरी वाऱ्या केलं की आपल्या या मायबाप भजनी श्रोत्यांनी म्हणजे त्या ग्रामस्थांनी या मंडळाने आपला बुवा सत्कार केला, त्यासाठी बुवा आपली शाल दिली आहे बुवा, बरोबर ना. ती तरी आपण प्रदान केलं पाहिजे तुमच्याकडून बुवा. माझ्यासाठी म्हणजे ही अपेक्षा नाही मला, एवढा तरी बुवा आपण कुठेतरी मान ठेवलं पाहिजे आपण आयोजकांचं, बरोबर ना. त्या माताचं पोरगो मी आहे. 10 वर्ष नको, माझा बुवा एक असा वर्षातनं 2च कार्यक्रम करायचे किंवा महिन्यातनं 2 कार्यक्रम करायचे. पण ज्या स्थानावर आपण कार्यक्रम करणार ना मायबाप भजनेस होते त्या स्थानावरती आपण नाव गाव ठेवून जायचं आपलं. या माताचं पोरगो मी आहे बुवा. वयवरनं भांडला बाबा तुझा असा तुझा तसा म्हणजे बुवा भजन नाही. अरे पांचाळ बुवा आणि कदंबो ह्या आपल्या कणकवलीमध्ये बुवा वारी केली, बरोबर ना. तेव्हाची जोडी सुपरहिट जोडी बुवा. तेव्हा पांचाळ बुवा काय सांगायचे कदंबुवांना, क कवडीतला द दमडीतला म मडक्यातला बोला बुवा तुझं भाषण नको, हे भजन दावं आम्हाला. पांचाळ बुवा सांगायचे कदंबुवांना. जागेवर जोक्स होते बुवा, बरोबर. तेव्हा कदंबुवा पांचाळ बुवांना प्रत्युत्तर काय करायचे, कवडी लक्ष्मी दमडी भवानी मडक धरणी माता. काय सांगायचे कदंबुवा पांचाळ बुवांना, कवडी लक्ष्मी दमडी भवानी मडक धरणी माता, जा जा बंद कर आता तुझी सुताराची गाथा, बरोबर ना बुवा. ही कुठेतरी भजन बुवा आपण मायबाप भजने श्रोत्यांपर्यंत सांगितलं पाहिजे. एवढं पण बुवाने सांगितलं नाही. वकिलाक वाटता कोणता तरी भांडण होऊन दे आणि माझ्यापर्यंत म्हणता केस येऊन दे. एखाद्या डॉक्टराक वाटता कसलो तरी आजार येऊन दे बाबा, त्या दिवशी एकान भारी सांगले.
या बोलण्यासारखे स्थान नाही तर बुवा, बरोबर ना बुवा. ते एका बुवान सांगितले डॉक्टरा कसा वाटत म्हणजे काय, डॉक्टरात पेशंट भेटत म्हणजे तकडे हगवणीची म्हणता 7 लागवान सगळ्यांका आणि ते म्हणता पेशंट सगळे माका येऊ दे, असं त्या दिवशी एका संतान म्हणजे महाराजांनी सांगितलं. पण साऊंड होलो माझं एक वेळ असो बुवा की ज्या स्थानावर चांगले गावात कार्यक्रम वाजत त्यावेळीच माझं साऊंड वाजत आहे, असं माझ्या साऊंड वाल्यांना वाटतं. जोरदार टाळ्या. धन्यवाद. चेतन ढवळ आणि तेजस मिस्त्री या माऊलींकडून 200 रुपयांचं बक्षीस आले. लाख लाख आभार मानतोय. धन्यवाद. कारण बुवाने सांगितलं की दुसऱ्या दिवशी म्हणता कलमात जातो लो घळ घेऊन होय बुवा आणि म्हणता रापणे घासलो बांगड्याचा तुका काय माहिती आहे सोन्या. त्या दिवशी असंच झालं हो. शाळेत याच्या बाजूक मी बसलेलो बेंचीर, एकाच बेंचीर सर इले हो ताटकर गुरुजी. हा ताटकर गुरुजी होते आमका असे म्हणजे आम्ही एका बेंचीर. ताटकर गुरुजी इले आणि सांगितलं सुजित उठ. सांगितलं सुजित हा बरोबर म्हणजे तू झोप उडू भैया बाकीचा मी बघतोय. ताटकर गुरुजीने प्रश्न विचारला सुजित सांग म्हणता 100 रुपये म्हणता 5 बांगडे, एक बांगडो कसो पडलो हुशार. सुजित 100 रुपयाला 5 बांगडे तर एक बांगडो म्हणता कसो पडलो नाही म्हणता ताटकर गुरुजी. पिशी म्हणता फाटकी होती त्यामुळे म्हणता बांगडो पडलो. एवढ्यात पडलो तुका बांगडो कसलो खारो हो. हे सोन्या लाडकी बहीण 1,500 वा हे भजनाच्या माध्यमात ही वास्तविकता आहे बरोबर ना. आपल्या लाडक्या बहिणीच्या औषधी 1,500 रुपयाची गरज नाही. लक्षात ठेवा ही स्कीम फक्त आणि 2 वर्ष नाही तर 2 महिने पण ती चालतली, त्याच्या पुढे काय नसतं. पण आपल्या महाराष्ट्राला आपल्या सुरक्षित बुवा बहिणीची गरज आहे बुवा, बरोबर. काळाची गरज आहे. अरे कालची गोष्ट बुवा नालायकांमध्ये बसून आपली इज्जत आणि इस्टेट घालवण्यापेक्षा नालायकांमध्ये बसून आपली इज्जत आणि इस्टेट घालवण्यापेक्षा या हरिनामात येऊन टाळ वाजवण्याचा नको बरेपर्यंत माऊली नावाने ओळखतील बुवा. ही आपल्या भाजनाची ताकद आहे बुवा, बरोबर ना बुवा. बुवा त्या दिवशीचा प्रसंग तुम्हाला सांगतो. नाशिक मालेगावचा प्रकरण बरोबर ना बुवा. कारण सांगण्यात अरे अक्षरशः वाईट वाटते बुवा आपल्याला हे सांगताना पण. कारण वडिलांसोबत त्या पोरग्याचा क्रॉसिंग झाला म्हणजे काहीतरी आपापसात भांडणं होती औषणू म्हणजे ही बुवा कलियुगात सांगण्याची गरज आहे बुवा. त्या वडिलांसोबत त्या पोराचा भांडण म्हणून त्याच्या वडिलांची 3 वर्षाची मुलगी होती, त्या 3 वर्षाच्या मुलीवरती त्या नाराधामाने अत्याचार केला बुवा, बरोबर ना. म्हणजे औशी बापसान त्यांना जन्म दिल्यान म्हणजे लहानाचा मोठा बुवा केल्यान. पण तुम्ही विचार करा की त्या एवढ्या छोट्या मुलीवरती बुवा त्या 16 वर्षाच्या मुलाने बलात्कार केला. कशासाठी? आपल्या वडिलांना त्याच्या वडिलांचा त्या मुलीच्या वडिलांचं त्याचं क्रॉसिंग म्हणून त्या वडिलांचा राग तिने त्या मुलीवरती काढला बुवा. अरे काय हिंमत माझे छत्रपती शिवाजी महाराज आज या भूमीत असते तर कोणाची हिंमत होती माका सांगा नाही का बुवा. अरे अफजल खान देखील नमाज पडायला बसलेला होता. अफजल खान माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची बुवा ताकद काय ती बघा. आज असते तर या मंदिराचे कळ जे दिसत आहेत ना त्याचं कारण म्हणजे कोण असेल तर माझे छत्रपती शिवाजी महाराज, बरोबर ना. महाराजांसाठी आपल्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण सांगण्याचे तात्पर्य ताकद बघा बुवा काय ती. अफजल खान असं नमाज पडायला बसलेला होता आणि अफजल खान नमाज पडायला बसलेला असताना त्याचा सहकारी आला आणि त्यांना सांगतोय हुजूर छत्रपती शिवाजी महाराज का निधन हो गया आहे. काय सांगितलं? छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालंय. तेवढ्यात त्या अफजल खानाने आबाळाकडे हात करून सांगितलं. एवढीच त्याला बातमी कळताच आपल्या डोक्यावरचा मुलूक त्याने खाली ठेवला. ढोपरावरती असा उभा राहून बुवाने काय आबाळाकडे हात करून सांगितलं. आपल्या देवाला आवाज दिला या अल्लाह या अल्लाह तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, या अल्लाह तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना क्योंकि माँ बहन की इज्जत करने वाला शेर शिवा छत्रपती शिवाजी महाराज मेरे पास आ रहे. ही माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची ताकद. अरे सांगायचं तात्पर्य एवढंच बुवा अंगावरती काटा उभा राहिला पाहिजे. अरे छत्रपती कोणाला म्हणावे? 19 फेब्रुवारी 1630 या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आऊसाहेबांच्या कुशीमध्ये जन्माला आलेला जाणता राजा म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज. रायरेश्वराच्या पिंडीवरती रक्ताचा अभिषेक करून स्वराज्याची शपथ घेणारा जाणता राजा म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज आहेत. या महाराष्ट्रावरती वाईट नजर चालून आलेल्या अफजल खानाचा कोतळा प्रतापगडाच्या पायथ्याशी काढणारा जाणता राजा म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज आहेत. निष्कलंक जीवन जगायला शिकवणारा तारमंत्र म्हणजे छत्रपती
छत्रपती शिवाजी महाराज. एवढंच नव्हे, 450 वर्षाचा पारतंत्र्याचा दिवस बाजूला सरून 32 मन सोनेरी सिंहासनावरती विराजमान होणारा जाणता राजा म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज आहेत बुवा. अरे बोला छत्रपती शिवाजी महाराज की. कैसा लगा मेरा मजा? व थंडी पडो भाई. उभे आहेत ते आपले म्हणतात बाबा तकडून दोघा तिघांनी म्हटल्याने मी ऐकलंय. बुवा बाबा चालू कर, बुवा बाबाचा बुवा आपलं मेड ती कसली मेड होईल पाहिण्याची होईल असं देत बुवा जास्त असं. पण एक मनोरंजनाचा विषय म्हणून घरादारापर्यंत जाऊन बाबा आपण कधी भारे केले नाही असं देत. तेवढंच नव्हे, एखादं श्रीमंत माणूस त्या दिवशी जात होतो बुवा. श्रीमंत माणूस रस्त्याने जात होतो आणि ते श्रीमंत माणूस गरीब माणसा काय सांगता, माझ्याकडे म्हणतात 14 म्हणता बंगले होत, 16 गाडीयो आणि 18 एकर म्हणता जमीना. किती श्रीमंत माणूस सांगता काकानू, श्रीमंत माणूस सांगता 14 गाड्या, 14 बंगले, 16 गाड्या आणि 18 एकर जमीना. त्या गरीबाक सांगता तुझ्याकडे काय? त्या गरीबानं काय सांगता, माझ्याकडे म्हणता एक म्हणता झील चष्म्यावालो, ऐकलास? आणि त्या झिलाची म्हणता गर्लफ्रेंड म्हणता तुझा चेडू. आयुष्यात काय वया सांगा. वंची आहे माका सगळा माहिती आहे बाबा. तू हसता बाबा बसो. राजेश खन्नाच वाटतंय त्यांच्या बाजू बते का ठसको बिस्को लागत. अहो ठसको लागलो ते चालत पण बॅटरी टाकू नको हातातली, नाही तर अंधार असून घरात जाऊ चालत असं देत. कारण बुवाने सांगितलं बुवा पैसो काय नाही बुवा लक्षात ठेवा. आणि काय पेटू बाबा तू ये मी गाडी झोपते थंडी वाऱ्याचो. बुवाने सांगितलं बुवा पैसो काय नाही हो लक्षात ठेवा. कारण माणूस त्यांनी सांगितलं नाही येताना काय आणलं नाही, इलो उघडो जातो लो बरोबर ना. ते बाजूचे नाही त्याला 3.5 हाताचा देह हा माणसाचा आहे. तो जर कर्म धर्म सर्वयोगान जर तो गेलो तर ते नेणारे 4 जण ते तरी धड असले तर ठीक, ह्याच्यावाले असले बुवा ह्याच्यावाले काय त्याचा बरोबर माशानात घेतले. ह्याचा पाऊलकडे त्याचा पाऊल. तो वरचो बिचारो 2 बाजूने 2 शेणी लावलेले असतले हो. खरं सांगते सुरव्यानं 2 बाजूने 2 शेणी. अक्कडचा पाऊल पडला की अक्कडची शेणाकडे काय नेत नेत. अक्कडचा पाऊलकडे गेला की अक्कडची शेण काय करत. आणि पुढे गेले की एका माकाकडे खाली टाकणार आणि एका माकाच्या कानपडीत मारणार. वा सांग सांग भांडण ह्या भांडण. आणि एका माका विचारतले अरे मी काय केलोय, नाही म्हणता तू म्हणता तुझं पायाकडे तकडे पडलो म्हणून तर म्हणता खाली मला पडला. अरे एका माकाक भांडण काय भेटणार नाही बुवा लक्षात ठेवा. एका माकाक भांडतात नाही शेवटा काय विचारतात बाबा काय तुम्ही एका माकाक मारतास तो विषय का, तो खाली पडलो तू एका शब्दाने बोलत नाही. बुवा आमचे खरोखर टिळो बिळो बघा चष्मे बहादूर एक नंबर. नाथ खोळा बाटलीतला गंगाराम. बुवा एक विषय म्हणजे काय बुवा, कारण एक मजाक म्हणू ना बुवा. कारण आज येवा तुमचीच वाट बघते राहुलाच होय लय उशीर केला तो. एक मिनिट थांबा. या ठिकाणी कैलासवासी आत्माराम सुर्वे यांच्या स्मरणार्थ सुरेश आत्माराम सुर्वे या माऊलींकडून हे 200 रुपयांचं बक्षीस आले. कैलासवासी आत्माराम सुर्वे यांच्या पवित्र आणि पुण्यात्म्याला चिरशांती लाभू दे अशी दत्तांच्यांनी प्रार्थना करतोय. त्याचप्रमाणे गौरांग घाडीगावकर जांभवडे भुतवड यांकडून छोटा चकवा वादक यास 101 रुपयांचे बक्षीस आले. उभं राहा बाबा. पुत्र भावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा. संगत चांगल्याची करू भाई. ऐकलं उठ नमस्कार सगळ्यांका नमस्कार कर नमस्कार कर. हा मग उद्या काय वार शुक्रवार आता संध्याकाळी चायनीच्या गाडीवर असतो. वा एक छोटासा प्रयत्न म्हणजे काय एकाच बेंचवर आम्ही तेव्हा तिकडसून मॅडम इले बरोबर ना. मॅडम इले आणि मॅडम सांगतात सुजित 15 फळांची नावं सांग. सुजिताने सांगले बाईनं म्हणता पहिला म्हणता डाळिंब. पहिला डाळिंब विचारल्या बरोबर पहिला डाळिंब. दुसरा म्हणता सफरचंद. तिसरा काय फोपनीस. तिसरा फोपनीस सांगल्यानी 15 मिनिटं झाली. हूं नाही की तू नाही. बाईने विचारलं आणि बाईनी होय विचारलं सुजित तर तुमका काय ना त्या का बरोबर का त्याला भावानी. 3 फळा झाली 12 फळा म्हणता सांगायचे 10 मिनिटं हुकीन चू नाही केल्यान बुवन.
सुजित म्हटलं अजून 12 फळांची नावं सांगूची आहेत. 12 फळ नाही म्हणता बाईनो 1 डझन केळी. चष्म्याचा जोक्स सांगवा हो. एक राहता राहिला विषय त्यांच्या चष्म्याचा जोक्स फक्त मारतो नाही बाबा वाटकरला सुरुवात करतो कारण जाता जाता सांगायचं तात्पर्य एवढंच की असं मी रस्त्याने जायत होते हो. रस्त्याने जाता जाता रस्त्याच्या बाजूकडच्या बुवाचा घर हरकुळात आणि एक बाजूशी पांदा त्या पांदीन जात होते मी. तेव्हाच पांदेसून जाताना माका याने आवाज दिलाय ए म्हणता जाईला. अरे म्हणता तुझा झाला काय नाही म्हणता माका चष्मो लागलो रे. अरे भांगला तुझा वय झाला चष्मो लागतलो नाही म्हणता चष्मो लागलो त्याचा म्हणता माका दुःख नाही. मी विचारलं नेमकं तुझा प्रॉब्लेम काय. चष्मे मला राग मानू नको नाही तर काहीतरी फेकू बिकून माझे. विषय काय तुझ्यासाठी खास आहे म्हटलं तुका चष्मा लागलो त्याचा म्हणता नाही म्हणता चष्मा लागलो त्याचा म्हणता माका दुःख नाही रे. नक्की तुझा प्रॉब्लेम काय नाही म्हणता चष्मा लावून घराच्या बाहेर पडलोय तर भांगला शेजारी म्हणता माका बरोबर म्हणता चष्म्या दिसत नाही असं पोचलो. तुका शेजारी नाही तोंड सांभाळून बोल. तुझी हाती बघता युट्यूबला बारी ऐकलं नव्हता तर नव्हता असं तरी का राग गेलो बाबा. असं नाही व जास्त उशीर नाही घेता वेळेला महत्व कारण भारूड एका बुवाचा नाही भारूड या दोन्ही बुवांचा हो भया माऊली चरणाशी नतमस्तक हो दोन्ही बुवा. कारण आता काय परिस्थिती झालेली आहे गजरापर्यंत त्याचा भजन इला गजरापर्यंत भजन इला की तो चाललो बोल रे सुजित बरोबर सुशांत जोईला एका पुढचा काय विचारला एका तो राग विचारलास तर नाही सत्य गोष्ट आहे बुवा बरोबर ना. मग ह्याच काहीतरी थांबू जा बुवा. दोन्ही बुवांची बुवा ताकद आहे ना आपल्याकडे. आपण 100% भारूड सांगू शकतो बुवा. काय नाही सांगणार कारण आज भारूड सांगायची संधी मला चांगली पद्धतीने मिळाली. मी माझे परशुराम सुतार बुवा आणि अजरामर केलेलं माझं मत्स्यगंधा भारूड आहे. 100% मायबाप भजनेश होते तुम्हाला ऐकवल्याशिवाय घरी जाणार नाही. या ठिकाणी रूपाचा बंगाला बुवा सुरुवात करतोय. धन्यवाद. वेळेला बुवा महत्व आहे. पेटी लावा दे ना थोडा. साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं पाहिजे. लक्षात ठेव वारीक गेल्यासारखं वाटा खावा. ऐकलं पम गम पसानी पम पग मगर सनी हृदया भुजीन लोभी अली हृदय भुजीन लोभी अली मकरंद ठेवा लुटण्यासी आला मकरंद ठेवा लुटण्यासी आला बंदी जीवाला सुखाच्या मनी कर्मबंधातली देवई कर्मबंधातली देवई देवई कर्मबंधातली देवई विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल 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 जय जय हरी बोल.
जा बनी जा बनी जा बनी जा बनी जा बनी जा गा 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 वैजयंती माळ कीर्तन
धन्यवाद धन्यवाद.